मंडळी पाहू शकता आत्ताच थोडाफार पावसाला असं थांबलेलं आहे आणि मस्त असं कुठून तरी असं ऊन आलेलं आहे आणि आभाळ पण पाहू शकता एकदम क्लिअर आहे पूर्ण बघा पाहू शकता। आणि ह्या वातावरणातील म्हणजे अशा वातावरणातील कोकणचं दृश्य काय असतं ते आज आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण आज ऊन मस्त कडक ऊन पडलेलं आहे आणि ह्या उन्हामध्ये असे कीटक वगैरे बाहेर फिरायला निघतात। तर बघूया आपल्याला किती पाहायला मिळतात ते। तर मंडळी भाद्रपद हा हिंदू पंचांगातील 6वा महिना आहे आणि हा महिना साधारणतः ऑगस्ट ते सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये येतो आणि भाद्रपद हा महिना उत्साह आणि भक्तीचा प्रतीक आहे असे मानले जाते। मंडळी पाहू शकता भात शेती बघा पिकं तयार होत चाललीत कारण प्रत्येक पिकं ही वेगवेगळी असतात, काही लवकर येणारे असतात तर काही लेट येणारे असतात। हा बघा हा भात जवळपास पूर्ण निघलेला आहे। फुलपाखरं सुद्धा आनंद घेण्यासाठी बाहेर निघालेले आहेत। तर मी किती दिवस इथून गेलो असेल पण हे सुगरणी मला दिसलेच नाही। मला एक नंबर दृश्य आहे आणि हे वातावरण म्हणजे पावसाळ्यातच ही सुगरणी आहेत ना हे पावसाळ्यातच पाहायला भेटतात। आणि एवढ्या जवळ होतं मी पण म्हणजे कन्फ्युजन झालं आले कारण किती दिवस मी इथून भेटतो जवळपास आता पावसाला सुरू झाल्यापासून 3-4 महिने व्हायला आले। मला एवढ्या जवळ असताना सुगरणीचं घरटं दिसलं नाही। पाहू शकता एखादा इंजिनियरच बोलता येईल अशा पद्धतीचे हे घरटं बनवलेले असतात आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या घरट्यामध्ये 2 दरवाजे असतात म्हणजे एखादा जर काय बोलतात शत्रू जर आला म्हणजे त्यांच्या अंडी वगैरे किंवा पिल्लांसाठी एखादा साप वगैरे गेला तर तो वेगळ्या रस्त्यातून बाहेर निघेल आणि त्यांच्या अंडी असतात ती वेगळ्या ठिकाणी सेफ असतात। एवढ्या चांगल्या पद्धतीचं ते घरटं असतं बनवलेलं। ह्या पक्ष्यांची एक खासियत आहे म्हणजे एका झाडावरच 10-12 पिल्ले असे लटकलेले असतात एकत्र। पक्षी दिसायला पण एवढे अट्रॅक्टिव्ह असतात ती भारीच येतात आपल्यामध्ये कॅमेरामध्ये कॅप्चर नाही होते। मंडळी ज्या ठिकाणी झाडं आहेत ज्या ठिकाणी हिरवळ आहे ते वातावरण पाहायला म्हणजे जाम भारीच वाटतं असं। मंडळी आपण थोडं फक्त पुढे आलो लगेच ती पक्षी म्हणजे आलेत बघा त्यांची चिलबिल समजते बघा आवाज येते बघा। तर परत आपण हलूच लपून जाऊया जर पाहायला भेटले तर नक्कीच आपण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करू। पाहू शकता मंडळी एक दिसतो बघा झूम केलाय मी एवढा क्लिअर दिसत नाही पण कलर एकदम त्यांचा अट्रॅक्टिव्ह आहे। पिवळसर काला आणि हिरवा रंग असं मिक्सिंगमध्ये कलर आहे। खरं तर त्यांना त्रास देणं हे योग्य नाही पण आपण लांबूनच त्यांची मजा घेऊया। बघा पिंजऱ्यावर कसे लटकलेले आहेत।
पण त्या बाजूने गेलो तर आपल्याला चांगले क्लिअर बघायला भेटतील, पण ते आपण समोर गेलो तर पळून जातील अशी अवस्था आहे. मंडळी, हा महिना भक्ती आणि उत्साहाचा का मानला जातो? तर ह्या महिन्यामध्ये गणेश चतुर्थी, हरितालिका व्रत, ऋषीपंचमी, श्रीकृष्ण जयंती असे विविध प्रकारचे म्हणजे हिंदू धर्मातील सण असतात, म्हणून हा भक्ती आणि उत्साहाचा सण म्हणून मानला जातो. आता ही भात शेती बघा, काही रोपं ही वर आलेली आहेत. तर जी वर आलेली आपल्याला दिसतात मोठ्या पानांची, ती अक्षरशः भाताची रोपटं नाहीत, तर ती घाण आहे एक प्रकारची. म्हणजे ती सुरुवातीलाच काढून टाकायला लागते, त्याला बेंनी म्हणतात. लावणी झाल्यानंतर थोड्याच काही दिवसांनी बेंनी असते, ती बेंनी झाल्यानंतर ती घाण काढली जाते. आई माऊलीचं मंदिर फक्त आता काहीच दिवसात म्हणजे 20 दिवसात खूप मोठा उत्सव या मंदिरात भरणार आहे. आपण पाहू शकता, हा पण भात जवळपास पूर्ण तयारच होत आलेला आहे. असा जोरदार वारा आला की एक प्रकारची अशी पाण्याच्या जशा लाटा वाहतात त्याच प्रकारे अशी रोपटं व्हायला लागतात बघा. मंडळी, मधल्या पट्ट्यात बघा पूर्ण भात असा जळालेली रोपटं वाटतात आणि पूर्ण तुटलेले आहेत. तर हे उंदरांनी नुकसान केलेलं आहे. उंदरांनी पूर्ण तेवढा पट्टा बघ किती नुकसान झालं आहे बघा. पूर्ण पट्टा तेवढ्या भागातला पूर्ण वाट लावून टाकला. म्हणून मित्रांनो, साप हा शेतकऱ्याचा मित्र मानला जातो. कारण साप जर असेल आजूबाजूला तर तेवढ्या भागातली उंदरं तो खाऊन टाकतो. म्हणजे तो भात शेतीचं उंदरांपासून रक्षण करतो. म्हणजेच शेतकऱ्याच्या पिकांचं रक्षण करतो. म्हणून शेतकऱ्याचा मित्र म्हणून सापाला मानलं जातं. आपल्या आजूबाजूला जर साप असतील तर त्यांना मारण्यापेक्षा एखाद्या सर्पमित्राला फोन करून कॉल करून सांगा आणि ते पकडून घेऊन जातील. कारण ते सुद्धा आपल्या एक परिसंस्थेचा भाग आहे आणि ते जगले पाहिजे. तर मंडळी, पाहू शकता आता काही बरेचसे ठिकाणी तुम्हाला उंच उंच भाग दिसतात. याचं कारण काय माहिती आहे का? ते आता ज्यावेळी भात शेती होते तेव्हा उन्हाळ्यात भाजीपाला एखादा शेतकरी लावतो ज्या शेतामध्ये, आणि परत उन्हाळा गेला की पावसाला सुरू होतो, तेव्हा भात शेती केल्यानंतर जे भाजी लावलेले जे पाट असतात, जे गॅप टाकून असे पाट केलेले असतात, ते पाट असतात त्या भागात असं उंच भात येतो. कारण उन्हाळ्यात त्या भाजीपाल्याला खत वगैरे टाकलेला असतो, त्याच्यामुळे ते पाट वर येतात असे पटक्यान. उत्तरा नक्षत्र आला, पाऊस पडला की आपोआप खाली उतरते, म्हणजे नदीकडे प्रस्थान करते. म्हणजे त्यांना पण कळून चुकतं की आता वेल संपत आलेले आहे, आपला मेन पाण्याचा साठा आहे तिकडे जायचं आहे, की त्यांना आपोआप क्लिक होतं.
तर जसं मंडळी आपण चढणीच्या माशांच्या भरपूर व्हिडिओ पाहिले असतील, ती वल्गन वगैरे येतो जेव्हा मासे भरपूर चढतात त्या विविध व्हिडिओ बघले असतील. त्याच प्रकारे उतरणीचे मासेसुद्धा असतात. म्हणजे ह्या सीझनला आता उतरा नक्षत्र लागला की उतरणीचे मासे पूर्ण म्हणजे मासे उतरतात शेतीकडून. शेतात जे चढणीचे मासे चढलेले असतात आणि त्यांनी जेव्हा अंडी टाकलेली असते त्या अंड्यातून तयार झालेले जे मासे असतात ते पूर्ण आता उत्तरा नक्षत्र लागला की पूर्ण शेतातून ते नदीकडे जातील. तर मागच्या वर्षी आपण उतरणीच्या माशांची व्हिडिओ बनवली होती, बऱ्याच जणांनी पाहिलीसुद्धा असेल. तर याही वर्षी चान्स भेटला तर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. आणि अशाच जर आपल्या गावाकडच्या व्हिडिओ पाहायचे असतील तर निसर्गप्रेमी पंकज या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. छोटी छोटी फुलं आहेत पण एकदम ॲट्रॅक्टिव्ह आहेत. विविध प्रकारची फुलपाखरं सुद्धा उडत आहेत बघा, फुलांचा आस्वाद घेत आहेत. खरं तर आपल्याला तिकडे आतमध्ये जायला आवडलं असतं पण गवतामध्ये जायला पण रिस्क आहे. तर साप वगैरे ऊन आहे त्याच्यामुळे साप पण बाहेर फिरायला नको. पाहू शकता एक फुलपाखरू बघा, फुलाचा मस्त आस्वाद घेतो. खरं म्हणजे मंडळी एवढ्या भागातच आपल्याला विविध प्रकारची फुलपाखरं आणि विविध प्रकारचे असे चतुर पक्षी पाहायला भेटले असते. पण त्याचं मुख्य कारण म्हणजे सध्या शेतकरी काय करतात, आजूबाजूची जी घाण असते ती बरेच जण आता बेनाचा म्हणजे त्रास घेत नाहीत तर त्यासाठी औषध फवारणी करतात. त्याच्यामुळं ती सगळी आजूबाजूची घाण असते ती पूर्ण मुलासकट जळून जातं आणि ती घाण जळाल्यामुळं ती झाडच राहत नाही, त्याच्यामुळे ती फुलं तयार होत नाहीत, त्याच्यावर कीटक येत नाहीत. हा मोठा त्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मुख्य कारण आहे. आणि निसर्गाच्या सानिध्यात असं घर आहे आणि घरावर नाव सुद्धा निसर्ग आहे, पाहू शकता. म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पिशव्या कशा शेतामध्ये लावल्या, तर हे उंदरांपासून रक्षण करण्यासाठी या पिशव्या लावल्या आहेत. तर मंडळी हा वेगळ्याच प्रकारचा चित्तूर आहे का नक्की फुलपाखरू आहे ते पण आपल्याला समजत नाही, तो बसत नाही जातो. नक्कीच कॅप्चर केला ॲट्रॅक्टिव्ह आहे बघा. पक्षी आहे पण ते वेगळ्या प्रकारचं आहे. ब्लॅक कलर आणि व्हाईट स्पॉट आहे पांढऱ्या रंगाचा, एकदम आकर्षित वाटते बघा. पूर्ण रेड कलरचं. तर मंडळी हा पाहू शकता, हा खंड्या पक्षी आहे. आमच्याकडे ह्याला गणा पक्षी म्हणून बोलतात. त्याचा कलर एवढा ॲट्रॅक्टिव्ह असतो ना, पूर्ण निळ्या कलरचा असा, निळ्या ब्लॅक आणि ब्राऊन व्हाईट अशा 4-5 कलरमध्ये असा असतो हा पक्षी. आणि त्याची चोच लांब असते अशी लाल कलरची. हा कॉमन पक्षी आहे, बऱ्याच ठिकाणी तो पाहायला भेटतो. मंडळी पाहू शकता पावसाचं पाणी आहे म्हणजे नदीचं पाणी किती आता शांत झालं बघा. तेच 2 आठवड्यापूर्वी काय अवस्था होती, पूर्ण म्हणजे नदीने एक प्रकारचं रौद्र रूप धारण केलं होतं. नक्कीच बऱ्याच जणांनी पुराचे व्हिडिओ पाहिले असतील आपल्या. आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच मागच्या 2 आठवड्यापूर्वी व्हिडिओ टाकलेले आहेत पुराच्या, तर नक्कीच त्या व्हिडिओचा आस्वाद घ्या. तर मंडळी असा म्हणजे अचानक ऊन येतो, जे पावसाला आधीमध्ये 4-5 दिवस पावसाला असतो आणि अचानक असं एक दिवशी ऊन येतो, तेव्हा घोरपाल हा बऱ्याचपैकी घोरपाल पाहायला भेटतात. तर आज भेटली तर दिसली तर नक्की पाहू शकता. पिवळ्या रंगाचं चित्र पक्षी
फुलपाखरं मस्त या वातावरणाचा आनंद घेतात. म्हणजे पानकावली बघा, पाण्यातून आता बाहेर आलेली. म्हणजे टिटवी आहे. हा पक्षी जर रात्री ओरडला तर आपल्याकडे त्याला अपशकुन मानला जातो. पण खरं तर हा गैरसमज आहे, एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. पोपट ओरडते बघा. तर म्हणजे तेरड्याचं झाड सध्या हायब्रिड झाडं पण बघतात, म्हणजे भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे. पण हा आपला पूर्वीपासूनचा कॉमन म्हणजे रानात उगवणारा झाड आहे. ही फुलपाखरं कॉमन आहे, ती सगळीकडेच पाहायला भेटतात. ही रानटी चवली आहे मित्रांनो. हा आहे तो चिचणीचं झाड आहे. ही झाडं पण आता बरेच कमी होत चालले आहेत. पूर्वीच्या काळी भरपूर प्रकारात अशी झाडं पाहायला भेटायची. आवाजावरूनच हा पक्षी समजला जातो. आणि मंडळी बरेचसे पक्षी आहेत ते जर तुम्हाला कॉमन सवय झाली तर त्यांच्या आवाजावरूनच तुम्हाला ते ओळखता येतात. शेतकऱ्यांसाठी बनलेल्या मंडळी, कारण पूर्वी मातीचं धरण बांधला जायचं. ते पावसाला संपला की एक ते दीड महिन्यात हा डॅम बांधला जायचा. पूर्वीच्या काळी मातीचा धरण बांधला जायचा. मग त्याच्यावर एक तोडगा म्हणून हा डॅम बांधला आहे. 2 वर्ष होतील या डॅमला यावर्षी. पावसाला गेला की ते मधले गॅप आहेत ते पूर्ण दरवाजा टाकून बंद करतील. म्हणजे वर जो पाणी राहील तो पूर्ण गोरा पाणी राहील आणि खाली जो भरतीचा खारा पाणी येईल तो खालीच राहील. म्हणजे ह्या कॉमन चितूर ह्या सगळीकडेच पाहायला भेटतो. तर मंडळी ह्या झाडावर बघा कीड कसली अट्रॅक्टिव्ह एकदम बघायला, पण ती दिसून पण येत नाही बघा. झूम करून दाखवतो. समजून पण येणार नाही, अचानक लक्ष गेलं म्हणून लाजरीच कधी. म्हणजे ह्या भागावर बरेचशी फुलपाखरं सापांची वगैरे दिसते. आतमध्ये तुम्ही म्हणजे मंडळी आपला टायमिंग पण तसा चुकलेला आहे, कारण 11च्या सुमारास जर आपण निघालो असतो तर अजून बरेच कीटक आपल्याला पाहायला भेटले असते. पण आपण जरा लेट निघलो. पण पाहायला काय आपल्याला म्हणजे उन्हाचा त्रास म्हणून शक्यतो सप्टेंबरच्या एंडिंगला
ऑक्टोबरमध्ये जो ऊन असतो त्या अशा वातावरणात शक्यतो गरज असल्यासच बाहेर पडा, कारण हा डेंजर असतो. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये बरेचसे असे साथीचे आजार येतात.